अब खबर लोकसभा चुनाव की। 2014 के चुनाव में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने जनता को उल्लू बनाया और सत्ता हथिया ली, मगर अब की बार सजग रहे और महाआघाड़ी के उम्मीदवार पार्थ पवार को विजयी कराए, ऐसा आह्वान राष्ट्रवादी युवती कांग्रेस पार्टी की महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर ने किया है। वे रसायनी वावेघर में आयोजित पार्थ पवार की प्रचार सभा में बोल रही थी। 33वां लोकसभा चुनाव क्षेत्र के महाआघाड़ी के उम्मीदवार पार्थ पवार के चुनाव प्रचार हेतु रसायनी में कॉर्नर सभा का आयोजन किया गया था। इस सभा में उपस्थित जन समुदाय को संबोधित करने के लिए स्वयं उम्मीदवार पार्थ पवार सहित शेका पक्ष के विधायक बालाराम पाटिल, पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल, पनवेल मनपा के विपक्षी नेता प्रीतम मात्रे, राष्ट्रवादी के महानगर जिला अध्यक्ष सतीश पाटिल आदि गणमान्य उपस्थित थे। इस दौरान विधायक बालाराम पाटिल ने उपस्थित जन समुदाय को पूर्व विधायक विवेक पाटिल द्वारा किए गए कामों से अवगत कराया। बाजूला आरशिया आहे, रोजगाराच्या बाबतीत आपण गेलो तर आपल्याला राब देत नाही। फॉरेस्ट मध्ये असणारी गोरगरीब बांधवांची शेकडो घरं आहेत, त्या ठिकाणी तोडकाम करण्याचे आदेश निघालेले होते। विवेक पाटील साहेबांनी मला आणि जयंत भाईंना सांगितलं की कोणच्या आपल्या ग्रामस्थांची फॉरेस्ट मधील घरं तोडण्यासाठीच्या ऑर्डर्स निघालेल्या आहेत, तुम्ही या संदर्भात तातडीने बैठक घ्या। जयंत भाई आम्ही मंडळींनी चंद्रकांत दादाच्या बरोबर बैठक घेतली आणि त्या ठिकाणी वास्तव चंद्रकांत दादांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना जयंत पाटलांचं माझं म्हणणं ऐकावं लागलं, कारण शेवटी प्रश्न जनतेचा होता आणि केवळ कोणचा, केवळ पनवेल मुरणचा, केवळ रायगडाचा नव्हता, तर संपूर्ण राज्यातली हजारो घरं त्या ठिकाणी रहिवासी फुटणार होती। फॉरेस्टचा हा विषय केंद्राशी संबंधित आहे। कोण मधून श्रीरंग बाळनेला अतिशय चांगलं मतदान मागच्या वेळेला झालेलं होतं, पण कोणत्या ग्रामस्थांची फॉरेस्ट मधली घरं तुटताना श्रीरंग बाळने नव्हे तर विवेक पाटील, जयंत पाटीलच त्या ठिकाणी कामाला आले आहेत। उद्याच्या काळामध्ये केंद्राचा हा फॉरेस्टचा जो विषय आहे तो व्यवस्थितरित्या हाताळून ज्या गोरगरिबांची घरं, त्यांचे संसार या घरामध्ये आहेत, त्यांना दिलासा देण्याचं काम करण्यासाठी पार्थ पवारांना आपल्याला दिल्लीला पाठवायचं आहे। हे आव्हान आपल्याला करायला मी या ठिकाणी आलो। सीआरजेडच्या प्रश्नामुळे आपली केळवण्यापासूनची उरणच्या संपूर्ण पट्ट्यापर्यंतची खाडी नापीक झालेली आहे। खारबंदिस्ती जी आहे त्या ठिकाणी सीआरजेडच्या धंद्यामुळे होत नाहीये। हजारो एकर शेती साई निगाटी केळवणा पलीकडे गेलो तर पुनाड्यापासून आवऱ्यापासून साऱ्या ठिकाणची समुद्राच्या पाण्याने गिळणफूट केलेली आहे। सीआरजेडचा कायदा केंद्राचा आहे। श्रीरंग बाळने या कारबंदिस्तीच्या प्रश्नाला न्याय देण्यामध्ये अपयशी झालेले आहेत आणि म्हणून या कारबंदिस्तीचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी पार्थ पवारांना आपल्याला लोकसभेला इस अवसर पर मौजूदा सांसद श्रीरंग बारने पर निशाना साधते हुए पनवेल पंचायत समिति के पूर्व सभापति तथा पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल ने कहा कि मौजूदा सांसद श्रीरंग बारने और भाजपा सरकार ने पिछले 5 सालों में मावल में जो भी समस्याएं थी उन्हें सुलझाने में वे नाकाम रहे हैं। गेल्या 5 वर्षापूर्वी ज्या बारनेना आपण निवडून दिले, या विभागात अनेक वेळा ते आले, अनेक कारखान्यांना पण त्यांनी भेटी दिल्या असतील, पण ते त्यांच्या सदिच्छा भेटी होत्या। पण व्यवस्थापनाच्या काही अडचणी असतील, कामगारांच्या काही अडचणी असतील, कामगार प्रतिनिधींच्या काही अडचणी असतील, ह्या सोडून घेण्यासाठी कधीही स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक आप्पा मला वाटते लावली असं मला काही वाटत नाहीये। येचुशीच्या संदर्भात ते आला असतील, आपला निवेदनही स्वीकारला असेल, त्या अनुषंगाने तुम्ही दिल्लीला अनेक खेटे घातले, परंतु दिल्लीतही त्यांची सत्ता, राज्यातही त्यांची सत्ता, तरी सुद्धा येचोशीच्या कामगारांना घरी बसण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। तर आपल्याला पुढे जाऊन आता विचार करण्याची वेळ आलेली आहे, कारण बेरोजगारीचा जो प्रश्न आहे हा अतिशय भयान आहे। कारखाने बंद पडायला लागलेले आहेत। आज रोजंदारीची जी समस्या निर्माण झालेली आहे, काही ठिकाणी तर गोडाऊन कारखानदारांनी कारखाने बंद करून आज गोडाऊन करण्याची सुरुवात केलेली अशी परिस्थिती मोदी सरकारच्या या कार्यकालात आलेली आहे। अशा वेळेला
पार्थ पवार यांना निवडून देणं ही काळाची गरज आहे। तो वही राष्ट्रवादी युवती कांग्रेस पार्टी की महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर ने भाजपा सरकार पर निशाना साधते हुए कहा कि 2014 में नरेंद्र मोदी ने जनता को उल्लू बनाया और सत्ता हथिया ली, मगर अब की बार सजग रहे और महाआघाड़ी के उम्मीदवार पार्थ पवार को ही विजय कराए, ऐसा आवाहन सक्षणा सलगर ने किया। या भाजप सेनेची स्थिती अशी आहे काका, टांगटिंग टिंगा तर टांगटिंग ठिकाण शेवग्याच्या झाडाला तुरीच्या शेंगा, त्यांना ही सुद्धा फरक कळत नाही। कांदा कुठे येतो, भुईमुग कुठे येतो, तुरीची शेंग कुठे येते काय माहिती नाही, नुसत्या गप्पा करायच्या आणि या गप्पा करणाऱ्या श्रीरंग आप्पाला घरी बसवा हे सांगायला मी तुम्हाला आलेली आहे। शेतकरी कामगार पक्ष निवडणुकीसाठी आमच्या सोबत नाही, जबाबदारीने सांगते। माननीय पवार साहेबांचे शेका पक्षाशी नाळ आहे, त्यांच्या मातोश्री स्वर्गीय शारदाबाई गोविंदराव पवार असतील, आदरणीय स्वर्गीय गोविंदराव पवार साहेब असतील, पवार साहेबांची शेका पक्षाशी नाळ आहे। 1934च्या लोकल बोर्डाच्या इलेक्शन मध्ये माननीय शारदाबाई पवार निवडून गेल्या, तेव्हा शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पवार साहेबांचं प्रेम आहे। तो माणूस समाजासाठी झटतो, जाती पातीच्या पलीकडे माणसाला माणूस पण देण्यामध्ये, हा महाराष्ट्र घडवण्यामध्ये यशवंतराव चव्हाणानंतर जर कोणाचा वाटा असेल तर तो शरदचंद्रजी पवार साहेबांचा आहे। म्हणून तुम्हाला जबाबदारीने सांगते, आपल्याला पवार साहेबांचे हात बळकट करायचे। दिल्लीमध्ये आपल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणायचा आहे। त्याचं कारणच आहे, मोदी शहा हिटलरशाहीकडे झुकलेला आहे, अक्षरशः सगळ्या लोकांना वेठीस धरलंय। नोटाबंदी केली, नोटाबंदी करताना लोकांना वाटलं आता काळा पैसा येईल, अच्छे दिन आने वाले हैं, अच्छे दिन आने वाले हैं। आता काय आने वाले, अच्छे दिन आले नाही काकू, अच्छे दिन आले नाही, पण लुच्चे दिन जरूर आलेले आहेत। आपलाच पैसा नेऊन आपल्याच बँकेतले पैसे कट करायला लागले, एटीएम मधून पैसे काढा 2-3दा, तुमचे पैसे कट होते का नाही मला सांग। अब चाललंय काय, कर्जमाफी देणार होतात तुम्ही, का दिली नाही कर्जमाफी? इथं शेतकरी कामगार पक्षाचे लोक आहेत, मजूर आहेत, मला